चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरला आपण पाहतोय. नक्कीच कल्पेश पाली आणि जीत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश रोहित परदेसी मागच्या सामन्याचा हिरो. आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावून धाव घ्यावी लागेल. चला मॅन इन ब्लॅक्स पट्टीच्या मागं अन्यथा पॅनल्टीचा कॉल येईल. पट्टीच्या मागे थांबायचं आपण. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सुंदर फटका आहे. हा चेंडू इथून थांबणार नाहीये. पंचांचा इशारा. इट्स टू डिक्लेअर. 2 धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर स्वरूपाच्या दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. आणि त्याच प्रकारची बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जीत यांना पाहतोय. कल्पेश पाली आणि जीत ही सलामीवीर खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण नक्कीच पाहू शकता. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने फटका मात्र खेळला मित्रांनो. इथे मात्र धाव मिळतील. पंच धावा 2. यस थँक्यू. तर या 2 धावांनी मात्र टीमचा धावफलक वेगाने पुढे सरकतोय. लायन्स संघ. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत मित्रांनो काय सुरेख फटकेबाजी. 2-2 धावांचे फटके मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुरेखरित्या फलंदाज जीत यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत. या 2 धावांनी मात्र टीमचे धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचते ते 7 धावा धावफलकावरती. थोडीशी घाईगडबड करायची वारंवार तुम्हाला विनंती असेल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपणं गरजेचं. फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केलाय. इथून आपण चला चेंडू आलाय लगेच मॅच सुरू करा. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र झालेला आहे. जीत डावखुऱ्याचा फलंदाज आक्रमकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 पर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. चला चला टीम मीटिंग नकोय. प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतोय टीम मीटिंग नकोय. तुम्हाला लगेच आम्ही चेंडू देतोय त्यामुळे मॅच तर खेळत राहा. आडव्या बॅटने यावेळेस फटका सजवलाय. 1 धाव मिळाली. रनआउटची संधी होती परंतु नाहीये. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 10 धावा. तर थोडस एक लक फॅक्टरचा विषय सांगतो मित्रांनो. मागील 3 ते 4 मॅचेस पासून मी ऑब्झर्व करतोय ज्या ठिकाणी सध्या लायन संघ बसलाय ना, कोणत्याही संघाचे पाठीराखे ज्या ठिकाणी जाऊ बसलेत ना तो संघ मॅच जिंकलाय. मागची मॅच लायन संघ, त्याच्या अगोदरची मॅच वॉरियर संघ, त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर श्रीराम योद्धा संघ जेव्हा तिथे होता तेव्हा तो ती मॅच जिंकला होता. असे भरपूर संघ तिथे बसलेत आणि पाठीराखे तिथे बसून जेव्हा चीअर करतात ना तेव्हा टीम जिंकताना पाहायला मिळते. लायन संघाचे पाठीराखे आहेत की नाही? जल्लोष होत नाहीये मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. येस 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 श्रीराम योद्धा. 1च ओव्हरचा खेळ झालाय. तुमचा जल्लोष आम्हाला कधी ऐकायला मिळेल? नक्कीच अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी संदीप साळुंके यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिला बॉल तडाखा लावला मित्रांनो परंतु धावून धाव घ्यावी लागेल. 1 धाव इथे मात्र वेगाने पूर्ण होताना आपण जरूर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. प्रयत्न मित्रांनो आक्रमण चढवलं गेले दोन्ही बाजूने. हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रवैया धारण करताना जरूर आपण पाहतोय. तर इथे आपण पाहिलं तर यस बॅटीला ब्रश झाला होता. हा बॉल पंचांकडे जरूर आचारभूत नजरेने पाहतात परंतु बॅटीला लागला होता. साऊंड आला होता इथे. पहिले बॅटीला लागला मग पॅड वरती बॉल आला. एलबीडब्ल्यू च्या माध्यमातून फलंदाज बाद आहे.
येस 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 श्रीराम योद्धा संघ यावेळेस मात्र जल्लोष. या संघाचा जो पॅटर्न आहे तो थोडासा हटके आहे मित्रांनो. सनरायझर हैदराबाद संघाची जर्सी यांनी परिधान केली आहे, म्हणजे किती धावा असू द्या त्यांना कमी पडू शकतात. चला चला बॅटर प्लीज आपण लवकरात लवकर या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश डेटे. सतीश डेटे आपण पाहतोय. सतीश डेटे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समनने अपील करणं गरजेचं असतं. तर लोकल टुर्नामेंटचा विचार केला दोन्ही एकाच संघाचे खेळाडू, परंतु प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. आणि आल्या आल्या सचिन देटे बॉलला भिरकावून लावतोय, फेकून देतोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरिता. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा फलकावरती. यावेळेस सन्मान दिलाय यॉर्कर लेनचा बॉल. चांगला कमबॅक. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर जल्लोष होईल मित्रांनो, प्रत्येक धावेनंतर जल्लोष होईल. शेवट जो जिंकेल त्याचा जल्लोष सर्वाधिक होणार. जो संघ इथून जिंकणार त्याची स्वप्नपूर्ती कमीत कमी पूर्ण होईल. 2 दिवस केलेली मेहनत त्यांची मात्र सफल होईल. आणि जो संघ इथे हारेल मित्रांनो 2 दिवस केलेली मेहनत कुठेतरी वाया जाताना पाहायला मिळेल. कारण की 2च बक्षीस या स्पर्धेमध्ये. यावेळेस आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेकरिता. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल मात्र जाईल. शेवटच्या क्षणाला डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेकरिता इथून खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना श्रीराम योद्धा संघ वाळकेश्वर स्पोर्ट्स श्रीराम योद्धा संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जबरदस्त कमबॅक करतोय. आपण पाहतोय 2 षटकं झालेली आहेत. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 10 आले होते या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा येत आहेत. 2 गडी बाद 15 ही सध्याची परिस्थिती लायन्स संघाची बॅटिंग करत असताना मैदानावरती. चला टॉस साठी यायचं विनंती असेल वॉरियर्स संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये सम्राट. वाळकेश्वरचा सम्राट आणि त्याचबरोबर वाळकेश्वरचे वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस साठी या. मित्रांनो ही इनिंग संपण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यायचंय. फटका इथे दमदार आहे. फटका हा शानदार आहे. इथे बॉल मात्र जातोय. पंचांचा इशारा येणं बाकी 2 धावांसाठी. 5वा विकेट गेलाय मित्रांनो. इथे मात्र न्यूझीलंड संघाचा जबरदस्त कामगिरी. भारतीय गोलंदाजांची पूर्णपणे डॉमिनेशन केलं जातंय ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. इनिंग्स नंबर 1 मध्ये इट्स 165 फॉर 5. 37.5 ओव्हरचा खेळ झालाय आणि 105 वरती 165 वरती रोखलं गेलंय न्यूझीलंड संघाला. तर इथून आपण पाहतोय पंचांचा इशारा अवांतरचा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. काय खेळतोय. तर हा बॉल पुन्हा एकदा सर आम्हाला सांगतायत की इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मागच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक होतं परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती तब्बल 4 धावा खर्च होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस फुल टॉस आहे. इथे मात्र मोठा फटका आहे.
हा बॉल जाईल वावराच्या बाहेर दुसऱ्या आळीमध्ये 2 धावांकरिता. चला चेंडू द्यायचा आहे. आयोजक मी म्हणेल या विभागामध्ये मी जर का बॉलचं दुकान टाकलं तर भरपूर धंदा होऊ शकतो, कारण की काय स्पर्धेला चेंडू लागतायत. जेवढा खर्च कशाचा नाही आहे तेवढा खर्च चेंडूंचा आहे आणि दर आठवड्याला इथे स्पर्धा होते. चला एक चांगला बिझनेस आहे या विभागामध्ये. थोडंसं डिस्काउंट देऊन टाका. मजे मजे. तर इथून आपण पाहिलं तर केवळ 2 चेंडू झाले. त्या ओव्हरचे धावसंख्या वेग भरतीये तब्बल 9च्या सरासरीने 21 धावांपर्यंत संघ आतापर्यंत मजल मारताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून. इथे काय घडेल, काय डिसिजन मिळेल मित्रांनो, परंतु 2 धावा. इथून आपण पाहू शकाल या 2 धाव्यांनी मात्र टीमची धाव फलक पुढे सरकते. 23 धावा. जबरदस्त लायन्स प्रमाणे दहाडताना हा संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. थोडंसं स्पीडअप करा. तुम्ही खूप उशीर भरपूर घेताय. बॉल बाहेर जातो मी मान्य करतो, परंतु तदनंतर तुम्ही मॅच खूप थांबवताय. टीम मीटिंग्स नको आहेत. थोडंसं दडपण निर्माण केलं जात आहे जयश्री श्रीराम योद्धाच्या टीमवरती. षटकातला पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर जरूर तर 1 डिक्लेअरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 धाव आपण पाहतोय या बॉलवरती. यष्टीरक्षकाचं थोडंसं खराब प्रदर्शन आणि तेच कारण मित्रांनो आपण पाहू शकाल इथे सोहितचं काय स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला बघायला मिळालं. तो स्वतःच्या संघाला सांगतोय ती 1 डिक्लेअर आहे. खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. टॉस साठी या चला वॉरियर संघ आणि ते प्रतिस्पर्धी संघ यस आलेले आहेत. इथून पाहिलं तर जरूर डॉट बॉलची समाप्ती. दोन्ही कॅप्टन इथेच थांबा. इनिंग्स ब्रेक मध्ये करू आपण टॉस मधून. तू इथेच थांबा. तुम्ही जम्बो सर इथेच थांबा. येस येस येस. 24 वरती थांबले. धाव फलक. चांगला कमबॅक या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा, परंतु बॅटरचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग या ओव्हर मध्ये त्यांच्या माध्यमातून केली आहे. इथे देखील हा बॉल जाईल ऑन साइडला. 2 धावांसाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.67च्या सरासरीने 26 धावा धाव फलकावरती येताना जरूर आपण पाहतोय. तर नक्कीच वाळकेश्वर प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि नुकतीच माहिती मिळते या विभागातलं सर्वात मोठं चषक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. भरपूर सारी मेहनत आमच्या आयोजक कमिटीनी. नक्कीच त्यांची नावं आमच्यापर्यंत नाही आहेत, परंतु आपण टी शर्टवरती त्यांना आयडेंटिफाय करू शकाल. चिंतामणी रंगाचा टी शर्ट आमच्या आयोजकांनी परिधान केला आहे आणि सातत्याने या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा भरवण्याचा बहुमान त्यांनी देखील पटकावला आहे. मित्रांनो जबरदस्त टुर्नामेंट. एकाच टीमचे दोन्ही प्लेयर आणि एकमेकांच्या विरोधामध्ये आज खेळत असताना मित्रांनो यावेळेस मात्र काय फटकाय. बॅकफुट पंच. मोठं मैदान असं तर जरूर चौकार असता मित्रांनो. हा षटकार देखील होऊ शकला असता, परंतु इथे मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. फलंदाजीचा दर्जा अतिशय उत्कृष्ट दर्जेचा आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा फलकावरती. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. गती परिवर्तन. पिक केलं या बॉलला. बॉल हातमध्येच आहे मित्रांनो. एकच धाव. चला किधर से भी आने तो 2 मिनिटं पंचांसाठी थांबायचंय.
तर इथे मात्र 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की मर्यादित क्षेत्रापासून बाहेरून हा चेंडू आला असं अपील सर्वांनी केलं होतं. तर तिशी गाठली आहे संघाने 30 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजून देखील येणं या मॅच मध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. बघतोय काय रागाने 2 धावांचा फटका ठोकला या वाघाने. काय बॅटिंग केली आहे मित्रांनो. आतापर्यंत 12 चेंडू आणि 19 धावांची बहरदार खेळी या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती धावा बनवणं अवघड आहे, परंतु सर्व परिस्थितीला सर्व शर्यती झुगारत असताना 19 धावांची बहरदार खेळी येते. फलंदाज जीत आणि सतीशच्या बॅटमधून. इथे आपण पाहिलं तर जरूर टॅरेस वरती बॉल मारलाय. या स्पर्धेतला सर्वात मोठा फटका, परंतु मिळत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती. आणि इथून या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजून देखील या मॅच मध्ये बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे श्रीराम योद्धा संघ थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच जल्लोष संघाच्या माध्यमातून देखील केला जाईल. क्लीन बोल्ड गरज होती का? जल्लोष ऐकायला मिळतोय. तर नक्कीच वाळकेश्वरच्या अशोक ढेंडा मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहतोय. नवीन फलंदाज नितेश निर्मल अगदी अशोक ढेंडा प्रमाणे डोक्याला पट्टा बांधून आलेत. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना शेवटच्या 2ही बॉलवरती. चला विकेट किपरचं नाव पोचवा. विकेट किपर गणेश मित्रांनो चांगलं स्टंपिंग करत असताना मैदानावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती श्रीराम योद्धा संघाने इथे मोमेंटम प्राप्त करून घेतले आपल्या स्वतःकडे आणि विजयासाठी येणारी 4 षटकं आणि 35 धावांची गरज. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित परदेसी ठरतायत. मी आयोजकांना विनंती करेन आपण आपल्या शुभाशय या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन नक्की सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी मेडल असेल, आकर्षक चषक असेल आणि तदनंतर स्पोर्टिफ या ब्रँड कडनं आपण पाहिलं तर टी शर्ट दिलं जात आहे. स्पोर्टिफ ब्रँडचं कौतुक करावं लागेल. आपल्याच विभागामधील एक असं व्यक्तिमत्व जे MC क्वालिफाईड पंच देखील आहेत आणि त्यासोबत आपण पाहिलं तर स्वतःचा ब्रँड सुरू केला स्पोर्टिफ नावाचा आणि तो ब्रँड आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये देखील यूज केला जातो. नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली तर सुरू आहे लेजंड्स प्रीमियर लीग. सचिन तेंडुलकर यांचा आपण पाहिलं तर भारतीय संघ, ऑस्ट्रेलियन संघ, वेस्ट इंडिज संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्या सर्व संघांना जर जर्सी कोणत्या ब्रँडच्या माध्यमातून पुरस्कृत असेल ती आपल्या मित्रांनो या विभागातला स्पोर्टिफ ब्रँड. त्याचं शॉप जर तुम्हाला पाहिजे असेल तर भायखळ्यामध्ये त्यांचं शॉप आहे आणि तुमची अगदी बल्कमध्ये ऑर्डर असेल तर कल्याण या ठिकाणी त्यांचं गोडाऊन आहे. आपले पटेल दादा यांचं ते शॉप, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मॅच ऑफिशियलसाठी देखील जर्सी आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक आणि खूप खूप असं आभार व्यक्त करतो. तर टॉस केला जातो. एकीकडे आपण पाहू शकाल जंबो दादांना त्यांच्या विरोधामध्ये यंग टॅलेंटच्या आजच्या दिवसामध्ये भरपूर घाम गाळलेला. हेड्स वॉज द कॉल and the news from the center is toss is won by Warriors and they have elected to. दादा निर्णय तुम्ही एक्सपिरियन्स तुमच्याशिवाय कोण निर्णय घेईल या टीम मध्ये? यस, मोस्ट लेजंड प्लेयर आणि मोस्ट सक्सेसफुल प्लेयर ऑफ वाळकेश्वर आपण पाहू शकाल. आजही 30 धार आपण पाहू शकाल. दक्षिण मुंबईचे लेजंड खेळाडू जंबो या नावाने प्रसिद्ध या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये टॉस जिंकला आणि स्वाभाविक निर्णय फिल्डिंगचा त्यांनी इशारा केलाय.
चला, जे गेटच्या समोर पब्लिक आहे त्यांना विनंती आहे, जे क्रिकेट प्रेमी आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती, आपण थोडीशी तिकडे जागा खाली करा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. फक्त तिकडून जे बॉल जाईल ना, समोर बाउंड्री आहे, त्यासाठी आपण सहकार्य करा. काही खेळाडू तिकडे उभे आहेत, त्यांनाही विनंती आपण सहकार्य करा, कारण तिकडून एखादा बॉल गेला तर तो बाउंड्रीसाठी जाईल आणि त्यासाठी आपलं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. आपण थोडंसं सहकार्य करा. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 34 धावा बनवल्या गेल्या होत्या, 35चं आव्हान ठेवण्यात आलं होतं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये देखील त्याच प्रकारचं काहीसं क्रिकेट. सुरुवात मात्र आक्रमक केली गेली पहिल्या 3च बॉलवरती. यावेळेचा बॉल फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पूर्ण करतोय. कॉट अँड बोल्ड. पाठीराखे मैदानाच्या बाहेर एन्जॉय करा. पाठीराख्यांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर एन्जॉय करायचं आपण. लक्ष्मण रेखा कोणीच ओलांडू नका. खेळ क्रिकेटचा किंवा कबड्डीचा लक्ष्मण रेखा ओलांडली की पेनल्टी असते. तर इथे आपण पाहिले तर 4 या धावसंख्येवरती पहिला गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये गारत होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती आला आहे सुशील बने. सुशील बनेला पाहतोय आपण. ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. फायनलला हारला तरी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतं, परंतु इथं हारलात ना संपूर्ण मेहनत वाया जाते. 2 धावा या बॉलवरती जरूर आपण पाहतोय. या 2ने टीमच्या धावसंख्येमध्ये पडतीये वाढ. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6 धावा धावफलकावरती. 35 धावांचा पिछा करत असताना प्रत्युत्तरादाखल 6 धावा. वॉरियर संघ तुम्ही टॉस जिंकला. ही मॅच संपता क्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. पुढचा बॉल यावेळेस कट केलाय मित्रांनो आणि बॉल आपण पाहिलं तर जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. तर जरूर इथून पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 7 ही स्थिती आहे मित्रांनो सध्याची. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर श्रीराम योद्धा हा संघ. मॅच मित्रांनो दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकले. या मैदानाचा इतिहास आहे, अजूनपर्यंत एकही मॅच इथे हा वन साइड झालेली नाहीये. मग ती मॅच लो स्कोरिंग असली तरी मित्रांनो रंगतदार आहे. मॅच आपण पाहिलं ना हाय स्कोरिंग असली तरी ती रंगतदार झालेली आहे. वैशिष्ट्य ठरलं या मैदानाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश कनोजियाला आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्व या कनोजिया नावाने भरपूर दणानून सोडले आपण पाहू शकाल. त्यापैकीच एक जो तयारी करतो या विश्व दणानाची आकाश कनोजिया फिरकीपटू आहे आणि त्याचं स्वागत पहिल्याच बॉलवरती केलं जात आहे 2 धावांनी. 2-2 धावा जरी जमा केल्या तरी ही मॅच जिंकली जाऊ शकते. धोका पत्करला जात नाहीये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका आहे. एकच फाईट आणि वातावरण टाईट. बॉल जातोय आपण पाहू शकाल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरिता.
येस येस येस, आवाज यायला सुरुवात झाली आहे. श्रीराम योद्धा संघाचे पाठीराखे आहेत हे समजलं आता मात्र प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मोठा फटका. 2 धावा आमचे पटेल साहेब देखील त्यांना इथे मात्र चीअर करत असताना आपण पाहतोय. पॅकर्सला विनंती असेल, जी काय पार्टी होईल ना ही मॅच जिंकल्यानंतर, जर का श्रीराम योद्धा संघ जिंकला, आमच्या कॅपवाल्या दादांना त्यामध्ये सर्वात मोठा आपण मोलाचा वाटा द्यायचा. रनआउटची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर आउट असेल, जल्लोष करतोय इथे लायन्स संघ. डोंट रन ऑन अ मिस फील्ड. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 1 इज बेटर नेव्हर बेटर दॅन यू, असं देखील म्हटलं जातं. एक धाव कधीच एका विकेट पेक्षा मोठी नसते मित्रांनो. तुम्ही राहिलात तर पुढच्या बॉलवरती. चला चला नारेबाजी ऐकूया आपण. चला आयोजक पॉसिबल असेल तर डेसिबल मीटर घेऊन यायचं, कारण की शोर भरपूर आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या संघाचे पाठीराखे जास्त ओरडतात हे देखील आपण पाहूया. शक्य असेल तर डेसिबल मीटर घेऊन यायचं आपण. विकेटचं पतन झालं दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. सोहित, एक मी म्हणेल ट्रू स्पोर्ट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, 14 चेंडू आणि 21 धावांची गरज या मैदानावरती. या वायकेश्वर क्रिकेट असोसिएशन मधले सर्वात अनुभवी खेळाडू आल्या लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स FOUR 4. नाही लायन्स संघाचा जल्लोष जास्त होता. लायन्स संघाचा आवाज जास्त होता या संघापेक्षा. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गाजावाजा या मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. हा बॉल इथून मात्र निर्धाव येतोय. आल्या पहिल्या बॉलवरती चौकार लगवला. कनोजी यांच्यावरती आक्रमण चढवलं, परंतु समीकरण मॅच अजून देखील ऑन आहे. येणारे चेंडू 12 आहेत मित्रांनो आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. ड्रिंक्स ट्रॉली आला मेसेज मित्रांनो डगआउट मधून, परंतु या मुवमेंटला तुम्ही काही सांगा, कोणाला काहीच ऐकायला येत नाहीये. वेगळंच प्रेशर असतं मॅचचं. पाहाल तिथे प्रेक्षक मायबाप वर्ग या मॅचचा आनंद घेतोय. काय माता भगिनी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. पाहाल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. अगदी काही आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन आलेत, अगदी काही चुलते आपल्या पुतण्यांना घेऊन आलेत, अगदी काही एखादा मामा आपल्या बाच्याला घेऊन आलाय, अगदी काही भाऊ आपल्या मोठ्या भावाला घेऊन आलाय, अगदी काही मित्रांचं टोळकं येऊन इथं थांबलेलं आहे. काही खेळाडू बसून आनंद घेत आहेत. काही मित्रांनो आपण पाहिलं ना तर 80 वर्षांचे तरुण माणसं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि एखाद्या फलंदाजाने फटका खेळला ना ते सांगतायत मी देखील असाच फटका खेळायचो ना रे, तुला मी असाच मारायचो ना रे. या गप्पा गोष्टी मैदानावरती रंगल्यात. यासाठी तर भरवली गेली मित्रांनो ही स्पर्धा. या स्पर्धेचं नाव आहे वाळकेश्वर प्रीमियर लीग 2025 भव्य दिवस तिसरं पर्व. झेल हातामध्ये मैदानावरचे सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू गोरूबाई यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल पूर्ण केला जातोय. चला तुम्ही मित्रांनो एन्जॉय करा, परंतु एन्जॉय केल्यानंतर तुम्ही येत ना थोडेसे वादग्रस्त होता ते होऊ नका. इथं तुम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय करा, परंतु क्रिकेटला फक्त क्रिकेटचा माने घ्यायचंय. तर नक्कीच आमचे गोरूदादा आपण पाहिलं तर शॉर्ट टर्मला होते. काही वेळापूर्वी त्यांना कोणतरी रिटायरमेंट घ्यायला सांगत होतं आणि त्यांनी नक्कीच म्हणे हा झेल पकडून त्यांना प्रत्युत्तर दिलंय की अजून 10 वर्ष मी क्रिकेट खेळणार आहे. तर यस, क्रिकेटला धर्म समजणारे माणूस गोरू कनोजिया साहेब आपण पाहतोय.
तर इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मनोज परदेशी आलेत. चांगलं क्रिकेट मित्रांनो, कमबॅक होतोय. कोणालाच हार मंजूर नाहीये या मैदानाच्या आतमध्ये. वर्षातून एवढी मोठी स्पर्धा एकदा भरवली जाते आणि वर्षभर नंतर वाट पाहावी लागते, म्हणून सर्वांना ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये लगवला जाणारा 2 धावांचा फटका. तर इथे सिंगल आहे फक्त. सिंगलच्या मदतीने 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. हे समीकरण बऱ्याच वेळेस आपण बॉक्स क्रिकेटमध्ये पाहतो. एखादा बॉक्स स्कोर 21 झालेला आहे आणि विजयासाठी अजून 14 पाहिजेत. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. सॉरी, एकवीस धावा झालेल्या आहेत फलकावरती. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका सजवला. एकच धाव, रनआउटची संधी. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आउट. आमच्या प्रवीण पाटील सरांचा इशारा येतोय, इट्स OUT, आउट. चला, आयोजक कमिटीतली 1-2 माणसं त्या पवेलियन जवळ जायचं आपण, कारण की मॅच गरमागरमीची आहे आणि ती गरमागरमी मैदानापुरतीच मित्रांनो बरी असावी. आयोजक कमिटी आपण त्या ठिकाणी 2-3 जण थांबायचं आहे. यस, आहेत आमच्या आयोजक कमिटीची माणसं. यस, कारण की या दोन्ही टीम आपल्याच आहेत मित्रांनो. इतक्या जोरात आला, तितक्या जोरात लगावलाय. बॉल हवेमध्ये, वाट पाहत होते या चेंडूची, परंतु बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांसाठी येणारे चेंडू आता मात्र 7 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. कित्येकांचा प्रयत्न आहे या मुंबापुरीमध्ये एखादा तरी 7-12 माझ्या नावचा व्हावा आणि तो 7-12 इथे मात्र करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू शिल्लक आहे 7, धावा करायच्यात 12. मारलं तर टॉपच्याला मारायचं, लायन संघाने निर्धार केलाय की काय, आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 12 धावांची गरज. तर इथे चेंडू सापडत नाहीये. 1 धाव डिक्लेअर असेल म्हणजे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जवळपास प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. अवघड आहे या मैदानाचा विचार केला तर. 6 चेंडू 11 धावा. काहीतरी कर बाबा, तेव्हा होईल तुझी वाळकेश्वरच्या नगरीमध्ये हवा. मुंबई 6 मध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा. चला, प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही आलाय, तुमच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे, परंतु गेटवरची गर्दी थोडीशी कमी करायची आहे. 24 रन्स हुए. काकांचं कौतुक करावं लागेल, कारण की मित्रांनो आपण पाहिलं तर 65-70 वर्ष वय ओलडून गेले काकांचं. प्रत्येक बॉलला रन मध्ये काही ना काही फेरबदल आणि प्रत्येक वेळेस एवढा उठायचंय. आपण पाहिलं तर नक्कीच ते कार्ड बदलायचंय. चला, गेट थोडंसं खाली करा. 6 चेंडू हे गेट फक्त थोडेसे खाली करा, विनंती असेल प्लीज. मॅच खराब होऊ देऊ नका, कारण की कोणीच इथं बोललं नाही पाहिजे की मी याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो. आयोजकांनी आमच्या खूप मेहनत घेतली आहे, भरपूर मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी आणि आपण सर्वांनीच सहकार्य करायचं आहे. या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा, जत्रा भरली आज वाळकेश्वर नगरीमध्ये. तर नक्कीच जौनपुर में मेला लगा है दोस्तों, और इस मेले में गब्बर की भूमिका कौन सा करेगा ये देखना बेहद जरूरी. यावेळेस रनआउटची संधी होती आणि यस इथे आपण पाहिलं तर बॅटर आउट. 5 चेंडू 11 धावांची गरज. चला, वॉरियर संघ वॉर्मअप करायला सुरुवात करायची आहे आणि पॅड्स बांधून घ्यायचे. मी विनंती करेन त्यांच्या विरुद्ध खेळणारा सम्राट संघ आपण पॅडअप करा. चला प्लीज. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी
फिर हमारी बट जोगी हमारी जब होगी हमारी वो होगी तुम पे बारी. आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सर्वांना शांत केलं या गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. गुरु साहेबांनी घेतलेला झेल आणि त्यानंतर कमालीचा कमबॅक करतोय संघ. मी म्हणेल गोल्डन हाताला चेंडूने स्पर्श केलं होतं आणि तिथून या मॅच मध्ये काहीतरी जादू झाली आहे. हा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर पंच सांगतायत इट्स अ DOT डॉट बॉल. मॅच मग रंगतदार आहे मित्रांनो. अतिशय सुरेख स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चार चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 11 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. आडव्या बॅटने लगवलाय 2 धावांसाठी फटका येतोय. 2 धावा 3 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. कियान कौन जीतेगा इस मुकाबले को? अयोध्या जीतेगी. यस जय श्री राम टीम जीतेगी ऐसे बोल रहे कियान. श्री राम योद्धा संघ योद्धा है वो दोस्तों हार नहीं मानेंगे. तीन चेंडू 9 धावा. आडव्या बॅटने उडवलं बॉलला परंतु 2 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा टकराल. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज. लायन्स संघाचे पॅकर्स आमचे अमितजी निर्मल साहेब खुश असतील या कामगिरीवरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज आहे या टीमला या मैदानाच्या आतमध्ये. 7-7 आम्ही बघत होतो. लक्ष आहे का दादा तुमचं? 2 चेंडू 7 धावा. लोअर फुल टॉस. असं वाटलं होतं षटकार जातोय की काय परंतु नाहीये. बॉल जातोय आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. आणि आता मात्र समीकरण उरलंय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी षटकार लगवावा लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये चला गेट या बॉल पुरतं तरी खाली करा दादांनो. बाउंड्री या बॉल पुरती खाली करायची आहे प्लीज. पण एकदा आपण इशारा द्या बाउंड्री खाली करायला. गेट खाली करायला फक्त इशारा द्या. चला मॅच जिंकल्यानंतर कोणीच आतमध्ये येऊ नका अशी विनंती असेल. इथे कहाणी में ट्विस्ट. 1 चेंडू आणि गरज होती मित्रांनो 5 धावांची. मॅच फिरलीये. आता चौकार येऊ शकतो. 1 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती मित्रांनो फलंदाज मनोज परदेशी. गेट खाली करा मित्रांनो. चौकार जर आता रेंगळत घे तुमच्यामुळे अडकला ना तर पॅकर तुम्हाला सोडणार नाही. आता इथून षटकार लगवणं अवघड होतं परंतु चौकार येऊ शकतो. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की मी अजून जिंकलेला नाहीये. क्रिकेट प्रत्येकाला एकदा हिरोची संधी देतं आणि संधी भेटेल का? फटका तर आलाय. प्रेक्षक मायबाप वर्ग बाजूला झालाय आणि इथे पंचांचा इशारा येणं अजून देखील बाकी आहे. पंच इट्स अ सिक्सर. विकेटच्या बाजूला जायचंय दादा. विकेटच्या बाजूला टी शर्ट घालायचंय. पहिल्यांदा टी शर्ट घाला. आपलेच खेळाडू आहेत. तोंडातला घास नव्हे पोटातला घास काढून घेतलाय. पोटातला आज मैदानाच्या आतमध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स.